रामदेव बाबावरती 2 दिवसापूर्वी आय.एस. तुकाराम मुंडेंनी कडक कारवाई केली. जवळजवळ 74 ते 75 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आणि प्रशासनाच्या पोटात गोळाच नाही आला तर त्यांच्या बुडाला आग बी लागली. आता तत्पूर्वी तुकाराम मुंडेंची ही 21व्या वर्षात 25वी बदली. 25वी बदली म्हणजे रौप्य महोत्सवी वर्ष बदली. आणि ही बदली करताना सुद्धा त्याच्या पाठीमागे फडणवीसांनी काय राजकारण केलं. प्रधान सचिव पदाचा माणूस की ज्याची बदली करताना प्रमोशन व्हायला हवं होतं, जो आपल्या कामाशी प्रामाणिक आहे, आपल्या नीतिमूल्यांशी प्रामाणिक आहे, आपल्या संविधानाशी प्रामाणिक आहे, अशा माणसाचं 2 पदं खाली देऊन त्यांना आयुक्त पदावरती बसवलं. असे शासकीय अधिकारी जे आपल्या तत्वाशी, कामाशी आणि आपल्या संविधानाशी प्रामाणिक आहेत, अशा अधिकाऱ्यांची वारंवार बदली करून या शासनाला किंवा या सरकारला आपल्याला काय मेसेज द्यायचा आहे असो. परंतु बदली केल्यानंतर तुकाराम मुंडेंनी सगळ्यात पहिल्यांदा हातोडा मारला तो रामदेव बाबांवरती, पतंजलीवरती सगळ्यात पहिल्यांदा हातोडा मारला. जी लोक मेडिकल, हॉटेल किंवा अन्न औषध प्रशासनाच्या विभागात जे येतात त्या लोकांनी अलर्ट राहा. कारण की चुकीचं आता काही केलं तर खपून घेतलं जाणार नाही. कारण की महेश जगडे नंतरनं जर कुठला चांगला अधिकारी या प्रशासनाला मिळले ते म्हणजे तुकाराम मुंडे. पण लक्षात ठेवा, तुम्हाला 2014च्या आधी, आता तुम्हाला 2014 नंतर तुम्हाला लय चाललं होतं कमळाबाई. आता घ्या, पेट्रोल झालं 110 रुपये, 110चा पेट्रोल नाकडा गेला, $100च्या पार आला, तरी तुम्हाला पाहिजे कमळाबाई घ्या. असो मला हसायला काय त्याचं तुम्हाला कारण सांगतो. आपण आपल्या पायावरती मारलेला सुंदर धोंडा म्हणजे बीजेपी आहे. बाकी तुम्ही शून्य आहात. कारण की राजकारणी लोक, प्रशासकीय सरकारी बाबू लोक ही सगळी मिळून सर्वसामान्यांची कशी लूट करतात हे तुम्हाला आणि तुमच्यापेक्षा, सर्वसामान्य माणसापेक्षा दुसरं कुणाला चांगलं माहिती नाही. याचं कारण असं, कारण की तुम्हाला एखाद्या सरकारी कामासाठी 40 वेळा खेटा घालायला लागतात, पण तेच एखाद्या सरकारी बाबूचा पाहुणा, नातेवाईक, राजकारणी लोकांचा एका फोनवरती काम होतं आणि तुम्हाला मात्र खेटा घालायला लागतात. मी तुम्हाला हा व्हिडिओ एवढ्या करता सांगतोय की तुकाराम मुंडे आता अन्न औषध प्रशासनाच्या सहायुक्तपदी त्यांना डिमोशन करून बसवले. परंतु त्यांनी कडक कारवाईचा धडा सुरू केला आणि आता लवकरच तुकाराम मुंडेंची 4 ते 5 दिवसामध्ये 26वी बदली होईल हे खात्रीनं सांगतो. कारण की लोकांना चांगलं खपत नाही. कारण मित्रांनो, मटणासाठी रांगा लावाव्या लागतात. म्हणजे वाईट गोष्ट आणायला आपल्याला त्यांच्या दारात लावावं लागतं आणि चांगली गोष्ट आपल्या स्वतःहून दारात येते. ती चांगली गोष्ट म्हणजे दूध दारात येतं, पण मटण आणायला जायला लागतं. तसं तुकाराम मुंडे सारखे चांगले अधिकारी आपल्या दारात आहे स्वतःहून. आपण त्यांच्या कामाचा, त्यांच्या कार्याचा, त्यांच्या विचारांचा, त्यांच्या नीतिमत्तेचा आपल्या प्रशासनाला आणि सर्वसामान्यांना फायदा होतो. परंतु हे राजकारण्यांना रुचत नाही आणि राजकारणी त्यांची वारंवार बदली करतात. 21 वर्षामध्ये 25 बदल्या झाल्या. आता 30 वर्षामध्ये 60 बदल्या करून हे शासन किंवा आपले राजकीय लोक एक नवा इतिहास घडवतील की काय, याची फार मोठी भीती माझ्या मनात वाटते. तर तुम्हाला काय वाटतं, तुकाराम मुंडेंची वारंवार बदली हे तुम्हाला रुचतं का, किंवा आपले राजकारणी कसे आहेत हे कमेंट करून नक्की सांगा. आता तुकाराम मुंडेंच्या बदल्या होऊ नयेत म्हणून आपल्या सर्वसामान्य नागरिकांना काय पाऊल उचलता येईल किंवा आपल्याला काय ॲक्शन घेता येईल ही कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. सो थँक्यू. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा SK नॉलेज.